नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. राज्यात दसऱ्याच्या मुहूर्तावर शिवसेनेच्या मेळाव्यांना विशेष महत्त्व प्राप्त झालंय. शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना असे दोन गट पडले. ठाकरे आणि शिंदेंची शिवसेना असे दोन पक्ष झाल्यानंतर आता शिवसेनेचे दोन मेळावे होतात. पण यावेळेचा दसरा मेळावा ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे. कारण हा मेळावा मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर होतोय. महापालिका निवडणूक ही दोन्ही पक्षांसाठी अस्तित्वाची लढाई असणार आहे आणि त्यामुळे दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय. तिकडे शिवाजी पार्कवर होणाऱ्या मेळाव्यात ठाकरे बंधू एकत्र येणार का याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलंय. शिवसेना उबाठाचा छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा होतोय आणि या मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. उद्धव ठाकरे मेळाव्यामध्ये शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. दरम्यान या मेळाव्यात शिवसेना उबाठा आणि मनसेच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते. त्याचबरोबर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या सभेवर पावसाचं सावट कायम आहे. शिवसेना उबाठाचा छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर आज दसरा मेळावा होतोय आणि या मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. उद्धव ठाकरे मेळाव्यामध्ये शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. सुस्मिता, उबाठाचा आज छत्रपती शिवाजी पार्कात दसरा मेळावा साजरा होईल, मात्र पावसाचं काही प्रमाणात सावट देखील पाहायला मिळते. कशा प्रकारे तयारी सुरू आहे? खरं तर पावसाचं सावट हे दसरा मेळाव्यावरती नक्कीच असल्याचं स्वरूप आपल्याला इथं पाहायला मिळतं आहे. दादर शिवाजी पार्क मैदानामध्ये गेली अनेक वर्ष शिवसेनेकडनं दसरा मेळावा साजरा केला जातो आणि बाळासाहेबांनी घालून दिलेली ही परंपरा कायम ठेवण्यासाठी म्हणून अगदी पावसाचं सावट जरी असलं तरी सुद्धा दसरा मेळावा हा शिवाजी पार्क मैदानावरच होणार. ज्या पद्धतीचा टीझर लॉन्च करण्यात आलेला आहे त्यामध्ये शिवतीर्थ साथ देत आहे, शिवतीर्थ पाहत आहे, अशा पद्धतीच्या सुद्धा शब्दांचा उल्लेख केलेला आहे. माझ्या समोर आपण बघताय की या मैदानातली सध्याची परिस्थिती काय आहे तर चिखलाचं स्वरूप या संपूर्ण परिसरामध्ये निर्माण झालेलं आहे. दोन्ही ठिकाणी अगदी ज्या ठिकाणी स्टेज आहे तिथं देखील आपण जर बघितलं तर कुठलंही छत उभारण्यात आलेलं नाही आणि त्यामुळेच जे कार्यकर्ते या परिसरामध्ये येतील त्या परिसरामध्ये थेट पाऊस जर झाला तर त्याचा परिणाम आपल्याला होताना पाहायला मिळेल. दोन्ही बाजूला अगदी ज्या ठिकाणी धावपट्ट्या आहेत त्याही ठिकाणी चिखल आणि पाणी साचलेलं आहे. अगदी काही लोक, काही मुलं याही क्षणी इथं खेळत आहेत. परंतु ज्या सगळ्या परिस्थितीमधनं आज मुंबईचं वातावरण आपण बघितलं तर थेटपणे या दसरा मेळाव्यामध्ये सुद्धा पावसाचं सावट कायम आहे. या मंचावरनं उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार हे जरी महत्त्वाचं असलं तरी आणखीन एक उत्सुकता आहे, ते म्हणजे समोर आपण बघतोय शिवतीर्थ, जे स्वतः राज ठाकरे यांचं निवासस्थान आहे. राज ठाकरे या सभेमध्ये सहभागी होणार का? राज ठाकरेंना निमंत्रण दिलं गेलंय का? पक्षाचा जरी कार्यक्रम असला तरी सुद्धा राज ठाकरे कुटुंबीय म्हणून सहभागी होतात का हे बघणं महत्त्वाचं असेल. दुसरीकडे अनेक खुर्च्या ज्या लावण्यात आलेल्या आहेत त्यांची संख्या यावर्षी जरा कमी आहे कारण पावसाचं सावट आहे. मराठवाड्यामध्ये सुद्धा अतिवृष्टीचा थेट परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे तिकडनं येणारी जी कार्यकर्त्यांची गर्दी असते ती यंदा कमी पाहायला मिळू शकते. संपूर्ण शिवाजी पार्क मैदान हे विचारांचं सोनं लुटण्यासाठी तयार आहे, परंतु या विचारांच्या सोनं लुटण्याच्या दसरा मेळाव्यामध्ये पावसाचं सावट असेल तर मात्र या सगळ्या परिस्थितीमध्ये दसरा मेळावा कशा पद्धतीने होतो हे बघणं महत्त्वाचं आहे. आपण जर बघितलं तर शिंदेंच्या शिवसेनेनं पावसाचं सावट लक्षात घेऊन नेस्कोमध्ये आपला दसरा मेळावा घेण्याचं ठरवलेलं आहे. तशा पद्धतीचे पर्याय सुद्धा ठाकरेंनी विचारात घेतलेले होते, परंतु पर्यायी व्यवस्था तितकीशी एवढ्या सगळ्या गर्दीला सामावून घेणं एवढी नव्हती. दसरा मेळावा म्हटला की अनेक शिवसैनिक उत्सुक असतात आणि यावर्षीची उत्सुकता ही अधिक आहे कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत, त्यामुळं संध्याकाळची वाट संपूर्ण महाराष्ट्र बघतोय आणि पावसाने येऊ नये याची इच्छा मनोमन प्रत्येक शिवसैनिकाच्या मनामध्ये आहे. खरं तर ढगाळ वातावरण आज सकाळपासूनच आहे,
बघूयात काय नेमकी परिस्थिती होते। सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ज्या मुख्य प्रवेशद्वार, आता ज्या ठिकाणी मी आहे हे आहे मुख्य प्रवेशद्वार। ह्या मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याच्या इथूनच ह्या अनेक शिवसैनिकांचा येण्याचा मार्ग असेल आणि इथेच आपण जर बघितलं तर विशेष सजावट सुद्धा करण्यात आलेली आहे। परंतु ज्या वेळेला हे सगळे शिवसैनिक खुर्च्यांच्या दिशेने जातील त्यावेळेला मात्र त्यांचा सामना या चिखलशी, या पाण्याशी, या साचलेल्या पाण्यातनं त्यांना मार्ग काढत पुढे जावं लागणार आहे। त्यामुळे सुद्धा चिंता व्यक्त केली जाते। पर्यायी व्यवस्था नेमकी कशी असू शकते, कशा पद्धतीनं लोकांना जाणं येणं सुकर होईल याचा सुद्धा विचार केला जात आहे। त्यामुळे नक्कीच पावसाचं जर सावट असेल, पावसाची जर परिस्थिती निर्माण होईल तर मात्र शिवसैनिकांना खुर्च्यांपर्यंत जाणं सुद्धा अगदी कठीण होणार आहे। खरं सुष्मिता, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा हा मुंबईच्या गोरेगावमधील लेस्को सेंटरमध्ये पार पडणार आहे। दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। संध्याकाळी 6 वाजता मेळाव्याला सुरुवात होणार असल्याची माहिती आहे। यंदाचा दसरा हा शेतकऱ्यांच्या बांधावर, तसंच स्थळ बदललंय मात्र परंपरा नाही, अशी पोस्ट एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्याच्या ठिकाणाबद्दल माहिती देताना केली आहे। या मेळाव्यातून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे इतर नेते काय घोषणा करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या पार्श्वभूमीवर दसऱ्याच्या दिवशी आरएसएस कडून आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमाला विशेष महत्त्व आहे। दसऱ्याच्या दिवशी संघाकडून शस्त्रपूजन केलं जातं। त्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत हे संबोधित करतील। संघाच्या गेल्या 100 वर्षाच्या कामांचं महत्त्व ते आज सांगतील। तसंच संघाच्या पुढील कामांची दिशा देखील सांगण्याची शक्यता आहे। तरी भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे प्रमुख पाहुणे उपस्थित आहेत। तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री नितीन गडकरींची देखील कार्यक्रमाला उपस्थिती आहे। यंदाच्या विजयादशमीपासून ते 2026च्या विजयादशमीपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्ष साजरं करणार आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर सरसंघचालक मोहन भागवत आजच्या या दसरा मेळाव्यामध्ये काय मार्गदर्शन करतात, संघ स्वयंसेवकांना कोणता संदेश देतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, आरएसएसच्या विजयादशमीच्या सोहळ्याला सुरुवात झालेली आहे, काय अपडेट? नक्कीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्य सोहळ्याला जी आता सुरुवात झालेली आहे। विजयादशमी हा सोहळा संघाचा स्थापना दिन म्हणून मानला जातो आणि त्या स्थापना दिनाला जे आहे ते आज 100 वर्ष संघ पूर्ण करतात। त्यामुळे संघाचे हे शताब्दी वर्ष असणार आहे। या सगळ्या सोहळ्याचा जो प्रमुख भाग असतो तो असतो स्वयंसेवकांकडून केलं जाणारं प्रात्यक्षिक। त्या प्रात्यक्षिकाला सध्या सुरुवात झालेली आहे। आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो की घोष विभागाकडून जे आहे ते प्रात्यक्षिक सादर केले जात आहे। घोष विभाग संघाच्या सर्व घडामोडीमध्ये जे आहे ते एक महत्त्वपूर्ण विभाग असतो। पथसंचलन असेल किंवा संघाचा कुठलाही कार्यक्रम असेल तर त्यामध्ये या घोष विभागाला जे आहे ते अनन्यसाधारण महत्त्व असतं आणि घोष विभागाकडून आता आपलं प्रात्यक्षिक सादर केलं जात आहे। यानंतर नियुद्ध सारखे प्रात्यक्षिक स्वयंसेवकांचे होतील आणि त्यानंतर मुख्य उद्बोधनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल। सुरुवातीला या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी रामनाथ कोविंद बोलतील आणि त्यानंतर सरसंघचालक यांचं उद्घोषण जे आहे ते होणार आहे। त्यामुळे या शताब्दी वर्षाच्या निमित्तानं सरसंघचालक नेमकी संघाची पुढील वाटचाल कुठल्या दिशेने असेल, संघाने आतापर्यंत जे 100 वर्षात जो प्रवास केला त्या प्रवासाबाबत काय बोलतील, या सगळ्या बाबींकडे जे आहे ते लक्ष लागून असलेलं आहे। बरं उदय, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर संघाच्या स्वयंसेवकांचं शिस्तबद्ध पद्धतीनं संचलन पार पडलेलं आहे। रेशीमबागेमध्ये विजयादशमीचा हा सोहळा पार पडतोय। श्री क्षेत्र नगद नारायणगड इथे मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दसरा मेळावा होणार आहे। दुपारी 12:30 वाजता मनोज जरांगे हे छत्रपती संभाजीनगरवरून नारायणगडावरती पोहोचतील आणि दसरा मेळाव्याला संबोधन करतील।
जरांगे यांनी मेळाव्यातून मराठा आरक्षणाबाबत काय बोलतील किंवा याची उत्सुकता वाढलेली आहे। प्रकृती बिघडल्यानं जरांगेंना छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले। दरम्यान नारायणगडावरील दसरा मेळाव्याला आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये जाणारच, परंपरा खंडित होऊ देणार नाही असा निर्धार त्यांनी बोलून दाखवलाय। त्यामुळे दसरा मेळावा आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भात मनोज जरांगे काय भूमिका मांडतात याकडे लक्ष लागले। मेळाव्याला परवानगी देताना पोलिसांनी 19 अटी घालण्यात आल्या आहेत। यामध्ये प्रक्षोभक भाषणं होणार नाहीत, तसेच दोन समाजामध्ये तणाव निर्माण करणारी वक्तव्य केली जाणार नाहीत अशी अट देखील आहे।